हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान. आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत BA फर्स्ट इयरमध्ये जेही स्टुडंट असणार आहे त्यांचा जो फिलॉसॉफी हा सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. कारण मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊन आलेली आहे जो युनिट सेकंड आहे त्यामधील जो पुरुषार्थ दिलेले आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट असणार आहे. तर चला बघूया. वेळ न घालवता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत पुरुषार्थ. आता बघा, पुरुषार्थ याचा अर्थ काय? तर संसारामध्ये जे राहून आपण भारतीय इंडियन इथिक्स शिकत आहोत आणि त्या इंडियन इथिक्सनुसार आपल्याला जे 4 पुरुषार्थ दिलेले आहेत ते आपल्या जीवनाशी कसं काय निगडीत असणार आहे हे आपल्याला इथे पाहायचं असणार आहे. तर चला बघूया. पहिले इथे दिलेलं आहे भारतीय दर्शन आणि नीतिशास्त्र जीवनाविषयी असलेल्या आध्यात्मिक विश्वासावर आधारित आहेत आणि जगात एक शाश्वत आणि नैतिक अवस्था आहे असे सांगणाऱ्या मताला अध्यात्मवाद असे म्हणतात. बरोबर आहे यांचं कथन. का बरं? आता भारतीय इंडियन दर्शन, इंडियन फिलॉसॉफी आणि इंडियन नीतिशास्त्र म्हणजे इंडियन इथिक्स हे जे आहे आपल्या जीवनाविषयीच निगडीत आहे. आता म्हटलं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जर आपण 4 पुरुषार्थ इथे आपले कन्सिडर केले तर हे आपल्या जीवनाशीच निगडीत असणार आहे आणि ते काय आहे? आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल असणार आहे. आणि हे आपण जीवनामध्ये रोजच्या रोज जीवनामध्ये आपण त्याची जळणघळणच करत असतो तरी आपल्याला हे कळतं का? नाही. म्हणून ते म्हणतात हे कसे आहे? म्हणतात हे नैतिक यांची अवस्था असणार आहे. म्हणून त्या मताला त्यांनी अध्यात्मवादही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे की ज्या विषयापासून त्याला सुख मिळतं त्याविषयी त्याला आकर्षण वाटते. बरोबर आहे. कोणालाच दुःख पाहिजे नाही का या जगामध्ये? नाही. ज्यांना सुख पाहिजे नसते त्याला दुःखही मिळत असेल तर तो काय करतो? सुखाची अपेक्षा करत असतो आणि त्या अनुषंगाने तो आपल्या जीवनाविषयी पाहण्याचा दृष्टिकोन तो बदलत असतो समोर जाऊन. म्हणून ते म्हणतात की ज्या विषयापासून त्याला सुख मिळते त्याविषयी त्याला आकर्षण वाटते आणि ज्याच्या प्राप्तीसाठी तो सतत प्रयत्नशील करीत असतो आणि ज्या विषयापासून त्याला दुःख प्राप्त होते त्या विषयाबद्दल त्याच्या मनात काय असते? अप्रतीची म्हणजे वाईट भावना असते, द्वेषाची भावना असते निर्माण होते. आणि या असे विषय जरी त्याला प्राप्त झाले तरी त्या विषयापासून मुक्त होण्याचीच त्याची प्रवृत्ती पण इथे आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे याचा अर्थ काय? तर जीवनाचा जोही व्यवहार करत असतो काही लोकांना आपण बघतो की त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळत असते पण काही ना काही त्याच्या मनामध्ये पण दुःखाची भावना असते का हे याला सगळं मिळूनही सुद्धा तो काय आहे? निराशेच्या दरीमध्ये कोसळलेला आहे. आपण असं बघत असतो. पण काही लोकांच्या जीवनामध्ये नुसतं दुःख असते. त्याच्याकडे काहीच म्हणजे असून सुद्धा नसल्यासारखं आपणही काही ना काही बघत असतो आणि म्हणूनच त्याच्यापासून जर त्याला मुक्त व्हायचं असेल तर हे त्याची काय असते? पराकाष्ठा इथे आपल्याला पाहायला मिळत असते. मानवी जीवन कशा प्रकारे सुखी होईल आणि जीवनातील विविध दुःखांपासून त्याची कशी काय सुटका होईल याचाच भारतीय दर्शनामध्ये पुरुषार्थ असे म्हटले गेलेले आहेत. आता माणसाचं जीवन बघितलं तर खडतर जीवन आहे. कधी सुख मिळतं, कधी दुःख मिळतं, कधी डोळ्यातून पाणी पण येतं तर कधी काय आहे आपल्या चेहऱ्यावर हसू पण येतं. म्हणून ह्या जीवनातील जे विविध दुःखापासून आपल्याला सुटका कशी करून घेता आली पाहिजे हे आपल्याला इंडियन नीतिशास्त्रामध्ये, इंडियन इथिक्समध्ये आपल्याला शिकायचं असते. आणि तेही पुरुषार्थाच्या नुसार. मनुष्याची प्रवृत्ती ही कशी आहे? स्वभाव लक्षात येऊन पुरुषार्थाची कल्पना केली जाते. त्यामुळे लौकिक आणि पारलौकिक कुठल्याही प्रकारच्या आदर्शाच्या पूर्तीमध्ये कमतरता येणार नाही हे त्यांची काय असते? ते काळजी घेत असतात. आता बघूया मानवी जीवन काय आहे? क्षणभंगूर आहे. उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसते. क्षणातच काय होणार आहे हेही आपल्याला माहीतच नसते. म्हणूनच ते म्हणतात की मानवी जीवन कसं आहे? क्षणभंगूर आहे. तर म्हणजे क्षणाक्षणाला काय असे बदलत असते. जसं आपल्याला काही क्षणाला आपण हसत असतो, काही क्षणाला आपण काय तर दुःखही आपल्याला पाहायला मिळत असते. आपल्या डोळ्यातून अश्रूही इथे बघायला मिळत असते आणि त्यामुळेच आपलं जीवन पण काय म्हणतात ते इंडियन इथिक्समध्ये क्षणभंगूर आहेत. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये उत्पन्न होणारे आणि नष्ट होणाऱ्या तरंगाप्रमाणे मनुष्य जन्माला येतो आणि मरतो. हे काय आहे? इज अ ट्रूथ आहे आपल्या लाईफमधलं. समुद्रामध्ये जसे लाटा जसं उत्पन्न होतात, भरती ओहोटी येतात. तुम्ही बघितली असेल समुद्राच्या लाटेमध्ये जशी लाट येते तशी काय आहे ती परत पण जात असते. त्याचप्रकारे मनुष्य जीवनामध्ये काय आहे? सुख दुःख हे लागलेच असतात त्याच्या जन्मापासून
बर्थपासून तर त्याच्या डेथपर्यंत म्हणजे मरणापर्यंतही ते काय असे माणसाला चिपकलेलेच असतात. म्हणून त्यांनी उदाहरण दिलेलं आहे समुद्राच्या लाटांचे. अशा परिस्थितीत मनुष्याच्या जीवनाचे ध्येय काय असायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारच्या वस्तूच्या प्राप्तीसाठी त्यांनी आपली शक्ती खर्च करायला पाहिजे, हा मनुष्याच्या नैतिक जीवनातील सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न इथे उद्भवत असते आणि जीवनातील विकासाच्या समस्या लक्षात घ्याव्या लागत असते. बरोबरच आहे, साहजिकच आहे. ज्या प्रकारे समुद्राची लाट येते त्या प्रकारे माणसाचं जीवन नाही, जन्मापासून तर मरतपर्यंत माणसाचं जीवन कसं असते, सुखदुःखांनी भरलेलं असते आणि मनुष्याच्या जीवनाचे ध्येय काय असायला पाहिजे हे त्याला स्वतःला समजलं पाहिजे असणार आहे. आपला जो खर्च असते, आपली जी शक्ती असते त्याला कुठे खर्च केली पाहिजे ना हे त्याला कळलं पाहिजे ना. तर यामध्ये भारतीय म्हणजे इंडियन इथिक्समध्ये ते म्हणतात की पुरुषार्थ जे आहे ते 4च प्रकारचे आहे. त्यामधलं पहिलं असणार आहे धर्म म्हणजे मॉरल व्हॅल्यू, अर्थ म्हणजे इकॉनॉमिक्स व्हॅल्यू, काम म्हणजे सेक्च्युअल व्हॅल्यू आणि मोक्ष म्हणजे स्पिरिच्युअल व्हॅल्यू. हे ते जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहे हे माणसाच्या जीवनामध्ये पहिले पण होते, वैदिक काळामध्ये पण होते, आज कलयुग आहे, या कलयुगामध्ये पण हे 4 पुरुषार्थाशिवाय माणूस पूर्ण होऊ शकत नाही. तर चला बघूया. व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या आदर्शाची कल्पना या 4 पुरुषार्थाच्या संकल्पनेत अंतर्भूत झालेली आहेत आणि हे वर्गीकरण व्यक्तीच्या कसं आहे मानसिक विकासाचा स्तर लक्षात घेऊन केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विविध समस्या निर्माण होतच असतात. आता बघा, हे जे 4 पुरुषार्थ दिलेले आहे याचं जे वर्णन केलेलं आहे व्यक्तीच्या मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटनुसारच केलेलं आहे, पण या सर्व परिस्थितीत बुद्धी संतुलित ठेवून त्यांच्या उचित प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हाच खरा काय आहे पुरुषार्थ समजला जातो. आणि हे प्रत्येक पुरुषांचा क्रमशः आता आपण काय करणार आहोत विचार करणार. आता बघा, पहिला जो आहे आपला पुरुषार्थ तो काय आहे आपला धर्म आहे. धर्म म्हणजे रिलिजन. आता माणूस जेव्हा जन्माला येत असतो तो कुठे जन्माला येत असतो, कुठल्या धर्मात येत असतो, कुठल्या आईबाबांच्या पोटी जन्माला येत असतो, त्याचे भावंड असणारा काय असणार आहे, कोणत्या फॅमिलीमध्ये तो असणार आहे, कोणत्या धर्मामध्ये तो गेलेला आहे हे माहिती नसते. म्हणून आपले जे 4 पुरुषार्थ आहेत तर पहिल्या पुरुषार्थाला सगळ्यात महत्त्व दिलेलं आहे ते आहे धर्म असणार आहेत. आता बघूया, धर्म म्हणजे मोरल व्हॅल्यू, ज्याचे पालन केल्यामुळे व्यक्ती आणि समाज या दोन्हीचीही उत्पत्ती आणि विकास साधला जातो त्याला धर्म असे म्हटले जाते. आता साहजिकच आहे, आपण समाजशील प्राणी आहोत, आपण सोशल ॲनिमल आहोत, तर त्यामुळे आपण व्यक्ती म्हणून आपण समाजामध्ये वावरत असतात. आता समाज कोणी बनवलेला आहे, तर हा माणसानेच बनवलेला आहे, व्यक्तीनेच बनवलेला आहे. आपल्या विकासासाठी, आपल्या उपभोगासाठी आपले जे पूर्ण काम असते हे एका व्यक्तीकडून कधीच होत नाही, तर त्याला सपोर्टची गरज असते. म्हणून ते म्हणतात की ह्या दोघांची जेव्हा उत्पत्ती झाली त्याच्यानंतरच काय आला आणि विकास साधला जातो त्यालाच काय म्हटलं धर्म म्हणजे रिलिजन असे म्हटले गेलेले आहे. तर धर्मानुसारच आपण आचरण केल्याने व्यक्तीला सुख आणि शांती प्राप्त होत असते. इतकेच नव्हे तर त्याला धर्माच्या पालनाने समाजात संयम, सामंजस्य आणि शांती प्रस्थापन इथे त्याची होत असते. तर याच्यामध्ये धर्म म्हटलं तर माणसाने बनवलेलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणाल तरी चालेल, स्वतःच्या सुखासाठी म्हटलं तरी चालेल. आणि या ज्या धर्माचे जेव्हा आपण पालन करतो तर त्यामध्ये आपल्याला काही ना काही बदलाव स्वतःमध्येच दिसत असते. ज्या प्रकारे संयम, आपण कोणालाही काहीही बोलत नाही, कोणाच्या रिलिजनवरती टीका टिप्पणी करत नाही, सामंजस्यपणाने आपण आपलं जीवन जगत असतो आणि शांती स्थापित होणे म्हणजे पीसफुल आपलं इथे अस्तित्व टिकून राहणे, हे काय आहे रिलिजन म्हणजे धर्माचंच एक काम असणार आहे. म्हणून पहिला जो पुरुषार्थ असणार आहे आपला तो असणार आहे धर्म म्हणजे मॉरल व्हॅल्यू असणार आहे. आता बघूया, धर्मानंतर काय असते सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे अर्थ. आता अर्थ म्हणजे पैसा, इकॉनॉमिकल व्हॅल्यू. आता इकॉनॉमिकल व्हॅल्यू ही धर्माला जेवढे मान्यता दिलेली आहे त्या पुरुषार्थामध्ये जो सेकंड पार्ट असणार आहे अर्थ, त्याला पण तेवढीच मान्यता दिलेली आहे समाजाने, व्यक्तीने, त्याच्या उत्पत्तीसाठी, त्याच्या विकासासाठी. कारण धर्म किती पण असलं तरी पैशाशिवाय काहीच होत नाही. एखाद्या दिवशी तुमच्या खिशामध्ये पैसे नसू द्या आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की चला चहा प्यायला चला, तर तुम्हाला कोणी पण चाय
पाजू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो तुम्हाला विचारणार लोक, अन्यथा विचारत नाही. म्हणून आपले जे 4 पुरुषार्थ दिलेले त्याच्यामध्ये इकॉनॉमिक व्हॅल्यूला पण सगळ्यात महत्त्वाचं इथे स्थान दिलेलं असणार आहे. माणसाची पर्सनॅलिटी एवढी मायने नाही ठेवत जेवढा त्याच्या खिशामध्ये पैसा तो मायने ठेवत असते. चला, अर्थ म्हणजे इकॉनॉमिक व्हॅल्यू. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. अर्थ म्हणजे काय होणार आहे? पैसा. आणि सांसारिक विषयांना प्राप्त जर करायचं असेल तर सर्व साधने अर्थ जीवनासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि आजच्या युगात तर अर्थाला अधिकच महत्त्व प्राप्त झालेले आहे. मी पहिले पण जेव्हा अर्थाची कॉन्सेप्ट सांगितली तेव्हाच म्हटलं, तुमचा जर खिसा रिकामा असेल आणि समोरच्याला माहिती आहे का हा फुकटा आहे, तर तुम्हाला कोणीच व्हॅल्यू देणार नाही. आणि त्यांनी जर म्हटलं का समोरच्याची मोठी पोस्ट आहे, त्याच्याकडे काय आहे, लाखो रुपयांनी येऊन राहिलेला आहे, माल आहे, पैसा आहे, तर तो तुम्हाला काय विचारणार? 10 वेळा विचारणार. आणि तेच जर दुसरं जर गरीब व्यक्ती असेल तर त्याला एवढंसं पण विचारणार नाही. म्हणून आजच्या जीवनामध्ये अर्थ, पैसा, इकॉनॉमिक व्हॅल्यूला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे धर्मानंतर. त्यानंतर अर्थाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, हे तर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. हे कोणाला आपण म्हणू शकत नाही की पैशाशिवाय कोणी जगत आहे म्हणून. इतकेच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास जर पाहिजे असेल तर अर्थाशिवाय शक्य नाही. त्यांच्यातही पलीकडे जाऊन असे म्हणता येईल की अर्थाशिवाय धर्म आणि काम इत्यादी पुरुषार्थांची प्राप्ती पण होऊ शकत नाही. बरोबर आहे. अर्थ म्हणजे पैसा. जर पैसाच नसेल तर तुमचं धर्म आणि काम म्हणजे जे इच्छा असेल तुमची अपुरी राहिलेली आहे ते तुम्ही कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून इथे अर्थाला पण तेवढंच मान्यता दिलेली आहे पुरुषार्थामध्ये. आता बघा, काम हे आहे आपला 3rd नंबरवरचा पुरुषार्थ असणार आहे. 3ऱ्या नंबरवरचा आहे. आता काम म्हणजे इच्छा कशी असते? अपुरी असते. कोणाचीच इच्छा पूर्ण होऊ शकत का? नाही. आज म्हटलं मला गुपचूप खायची मला खूप इच्छा होत आहे, माझ्याकडे पैसे आहे, माझ्या सगळ्याकडे खूप म्हणजे पूर्ण पैसे आहे, पण माझी इच्छा जर अपुरी राहिली, आता हे काय झालं? इच्छा असणे म्हणजे काय? तर आपलं काम सेक्च्युअलच नाही तर आपली जी इच्छा असते का मला हे आज हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, मला खूप छान साडी घ्यायची आहे, मला खूप छान ड्रेस आहे, पैसा पाणी सगळंच आहे, पण कुठे ना कुठे आपली इच्छा कधी कधी पूर्ण होते का? नाही. तर ती काय असते? अपुरीच असते. मन हे कशानुसार असते? हे सांसारिक जीवनामध्ये असूनच हे आपल्याला इथे करावं लागते. म्हणून मी इथे फॅमिलीचं काय दिलेलं आहे, इथे इमेज टाकलेली आहे. आता बघा, काम म्हणजे इच्छा. आता इच्छा कशी असणार आहे? इंद्रियानुसार असणार आहे. जे आपले ज्ञानेंद्रिय आहे, नाक, कान, जीभ, त्वचा, ही जी आहे तर ही काय आहे? अर्थ आणि सुख उपभोग म्हणजेच इंद्रिय मनाच्या विषयाबरोबर संबंध प्रस्थापित करून त्याद्वारे आनंदाचा जो अनुभव घेते आणि सांसारिक सुखाचा जो उपभोग घेणे म्हणजेच काय आहे? काम आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीवरून तुम्हाला सुख मिळत आहे, कुठल्या गोष्टीवरून तुम्हाला सुख मिळत नाही आहे, ते तुम्हाला कसं कळत असते? अनुभवावरून कळत असते. आणि हे जे अनुभव आहे हे कशामुळे होत असते? इंद्रियामुळे होत असते. आणि म्हणूनच हे संकुचित आणि विस्तृत अशा 2 प्रकारे काम या शब्दाचा इथे आपण प्रयोग केलेला आहे. म्हणजे संकुचित दृष्टीनुसार पण करता येते आणि विस्तृत दृष्टीनुसार पण हे याच्यामध्ये आपल्या 2 उपयोग इथे करता येते. संकुचित अर्थाने म्हणजे कसं काय? तर काम या शब्दाचा अर्थ म्हणजे वासनेची तृप्ती असा केला जातो. आणि विस्तृत म्हणजे एकदम सखोल म्हणजे बिग व्हॅल्यूनुसार जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचे इंद्रिय आणि मानसिक सुख म्हणजे काम होय. आता तुम्हाला एखादं काम तुम्हाला खूप आवडत असेल आणि तेच काम केल्याने तुम्हाला खूप सुख मिळते, अरे नाही आज मी हे काम केलं, आज मी ते काम केलं, मला असं म्हटलं, अप्रिशिएट केलं, तर तुम्हाला एक असं माहीत पडलं, हे तुम्हाला मानसिकतेच्या म्हणजे सायकोलॉजिकल दृष्टीनुसार माहिती पडलं की मला हे इंद्रिय सुख मिळत आहे, माझ्या ज्ञानेंद्रियाला जे पटत आहे ते मी काम करत आहे, माझ्या सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून हे मला काम केलं तर मला खूप आनंद वाटते. तर हे कसं असलं पाहिजे? विस्तृत म्हणजे आपण कोणाला पण त्या शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत नाही, त्याला म्हणतात विस्तृत. आणि हे कसं आहे? एक ऐंद्रिक पण आहे म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियाला पण समजते आणि आपल्या माइंडला म्हणजे मानसिकतेच्या दृष्टिकोनातून पण समजते. आता महाभारतानुसार 5 इंद्रिये मन आणि बुद्धीला आपल्या विषयामध्ये एक झाल्यानंतर जो आनंद मिळतो त्याला काम असे त्यांनी म्हटलेलं आहे. आता महाभारतानुसार 5 इंद्रिय आहे आपल्याला,
माहिती आहे. तर त्याच्यामध्ये 5 इंद्रियामध्ये म्हणतात की मन आणि बुद्धीला या विषयामध्ये पण काय केलेलं आहे, समावेश केलेला आहे. त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, काम म्हटलेलं आहे, सेक्शुअल व्हॅल्यू म्हटलेलं आहे. तर नंतर बघणार आहोत आपण मोक्ष. आता बघा, रिलिजन झालेलं आहे म्हणजे धर्म, अर्थ आणि काम झालेलं आहे. आता ह्या 3 गोष्टीकडून जेव्हा आपण निघालो इंडियन इथिक्सनुसार, तर नीतीनुसार, तर त्याच्यामध्ये लास्टमध्ये जो येणार आहे मोक्ष, हा 4थ्या नंबरचा हा जो मोक्ष दिलेला आहे. आता मोक्षाकडे जाण्याची जी वाट आहे हे कुठून होत असते, हे तुमच्या कर्मानुसारच होत असते. जे कर्म कराल तुम्ही त्यानुसारच तुम्हाला मोक्षाची इथे प्राप्ती होणार आहे. आणि हा काय असणार आहे, शेवटचा आपल्याला पुरुषार्थ सांगितलेला असणार आहे. तर बघा, मोक्ष म्हणजे स्पिरिच्युअल व्हॅल्यू. आता मोक्ष कोणाला नाही पाहिजे नसते का, आपल्याला फक्त जीवनचक्रावरतीच आपल्याला फिरत राहायला पाहिजे असं आहे का? आज या आपण काय म्हणू, या योनीतून आपण जन्माला गेलो, त्या मनुष्य योनीतून आलेलं का प्राणी योनीतून आलेलं आहो, असं हे जे आपल्याली सर्कल चालत असते, हे जीवनाचे 64 कोटी योनीतून आपण जे जन्म घेत असतो. आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर तुम्हाला लास्टमध्ये काय मिळत असते, मोक्ष मिळत असते. आणि हा जो 4था पुरुषार्थ आहे, हा धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ मनुष्याच्या भौतिक सुखाचे साधन असल्यामुळे ते सापेक्ष म्हणजे व्यक्तिपुरत्वे आणि परिस्थिती परत्वे बदलत जाणारे आणि कधी ना कधी नष्ट होणारे पण असणार आहे. बरोबर आहे. धर्म, आज आपण धर्म करत आहोत, रिलिजन करत आहोत, तर आपण करू. नंतर अर्थ पण काय असणार आहे, आज कमाई करून उद्या तर कधी ना कधी आपल्याला म्हणतात ना, एखादी सुई किंवा धागा दोरा पण आपण वरती घेऊ शकत नाही. जैसे आहे ते वैसे ही जाणं आहे. काम म्हणजे इच्छा, तुम्ही घर दार बंगलं सगळं बांधून ठेवलं, माझ्याकडे मर्सिडीज आहे, हे कार आहे, माझ्याकडे 4-5 बंगलो आहे, अरे पण तुम्ही ते घेऊन जाणार आहात का वरती, जाणार आहात का नाही, हे आज ना उद्या काय होणार आहे, नष्टच होणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम हे काहीच आपल्यासमोर जाणार नाही. हे सगळं काय आहे, उद्या कोणी ना कोणी याचा उपभोग करणार आहे. तो उपभोग केल्याच्या नंतर तोही आपल्याबरोबर वरती घेऊन जाणारा नाही आहे. म्हणून परिणाम याचा आपण परमोच्च ध्येय म्हणून स्वीकार करू शकत नाही. म्हणून परमोच्च ध्येय हा काय असला पाहिजे, फक्त एकच आहे, तो आहे मोक्षाचा मार्ग असणार आहे. कारण मोक्ष आपल्या शुद्ध स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मोक्षाहून सर्वश्रेष्ठ दुसरे कोणतेही मूल्य राहणार नाही. आणि म्हणूनच मोक्षाला निःश्रेयस म्हटले गेलेले आहे. आता निःश्रेयसची ही जी संकल्पना आहे, हे वैशेषिकांनी म्हटलेली आहे. आणि सर्व प्रकारच्या सांसारिक संबंधनातून मुक्त होऊन आत्मस्वरूपात तल्लीन राहण्याच्या अवस्थेला त्यांनी काय म्हटलेलं आहे, मोक्ष म्हटलेलं आहे. तर म्हणजे जे बंधन आहे, सांसारिक बंधनामध्ये जे आपण, हा माझा भाऊ आहे, हे माझी बायको आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझे आईवडील, हे जे बंधन आहे, हे बंधनापासून मुक्त होऊन जाण्याचा मार्ग म्हणजे माझं या जगामध्ये कोणीच नाही, हे काय आहे, आत्मस्वरूप आहे, हे मोक्षाचा मार्ग इथे आपल्याला पाहायला मिळत असते. आणि ही आत्यंतिक दुःख निवृत्तीची ही अवस्था असणार आहे. तर काही लोकांच्या मतेही आनंद प्राप्तीचीही अवस्था इथे आपल्याला पाहायला मिळत असते. जसं तुम्ही बघितलं का, साधू संन्यासी लोक काय करतात, सगळं साईडला, आपल्या संसार साईडला सोडून काय करतात, धर्माच्या कडे जात असतात, मोक्षाच्या मार्गाकडे जात असतात. म्हणजे ते जे आपले संसाररूपी जेही धर्म, अर्थ, काम आहे, याला काय करतात, अलिप्त करतात आणि मोक्ष मार्गाकडे इथे ते वाटचाल करतात. आणि हाच काय आहे, परम उच्च धर्म इथे आपल्याला सांगितलेला आहे. धर्म, अर्थ, काम हे जे आहे 3 पुरुषार्थ, हे त्याच्या बरोबरीने जर तुलना केली तर आपण मोक्ष हा मार्ग सर्वोच्च म्हणजे एकदम पीक लेवलवरती आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणूनच हे जे 4 पुरुषार्थ आहे, आपल्या सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकदा अजून एक रिपीट करून देते मी तुम्हाला, याच्यामध्ये काय शिकलेलं आहोत. पुरुषार्थ युनिट सेकंडमधला, BA फर्स्ट इयरमधले जे स्टुडंट असणार आहे त्यांचा जो युनिट सेकंड आहे, त्याच्यामधला पुरुषार्थ ही जी कॉन्सेप्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की पुरुषार्थ किती प्रकारचे आहे, तर 4 प्रकारचे इथे आपल्याला पुरुषार्थ दिलेले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यानंतर एक करून मी काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. याला धर्म, मोरल व्हॅल्यू,
पैसा म्हणजे अर्थ. आपल्या कलियुगामध्ये असो की कोणत्याही समाजामध्ये असो की कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला पैसा इथे आवश्यक असते. म्हणून इकॉनॉमिक व्हॅल्यू ही सेकंड नंबरवर दिलेली आहे. काम म्हणजे इच्छा, संसारामध्ये असलेली जेही इच्छा असते, एखाद्या वस्तूची इच्छा असो, कामची इच्छा असो, सेक्च्युअल व्हॅल्यूची इच्छा असो, हे सगळं आपल्याला कुठे दिसत असते, थर्ड नंबरवरती दिसत असते. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे परमो उच्च धर्म, हा जो आहे पुरुषार्थ, हा दिलेला आहे. मोक्ष सगळ्यात शेवट म्हणजे जन्मापासून तर मृत्यूच्या जो शेवटच्या दारापर्यंत, क्षणापर्यंत आपल्याला मोक्षाच्या मार्गाकडे हे जाणंच आहे. आणि हे काय आहे, बियॉन्ड काय आहे, डाऊटफुल का, म्हणून आपण एक स्पिरिच्युअल काय आहे व्हॅल्यू इथे आपल्याला पाहायला मिळत असते. कारण सगळ्यांना जन्म झालेला आहे, त्याचं काय होणार आहे, शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं अंतिम सत्य एकच राहणार आहे, ते त्याचं काय आहे, मरण असणार आहे. म्हणून इथे 4 पुरुषार्थ दिलेले आहे. थँक्यू फॉर फिलॉसॉफी ज्ञान. आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तुम्हाला जर अजून फिलॉसॉफीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत माझे व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांना द्या, म्हणजे तेही आपल्या यूट्यूब चॅनलपर्यंत येईल आणि त्यांना पण चांगले चांगले व्हिडिओ इथे मी अपलोड करणारच आहे त्याच्यानंतर, आणि ते तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. थँक्यू.